नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. बालसम. उन्हाळा इतका वाढलाय आता सध्या, इतकं गरम व्हायलंय. तर बालसम जे आहे सॉफ्ट प्लांटमध्ये येतं. तर त्याचे जे फुलं आहेत, प्लांट आहे, ते खराब व्हायला लागलेलं आहे. अतिशय वेगाने आणि सुंदर गुच्छागुच्छाने फुलं देणारं हे बालसमचं प्लांट्स वेगवेगळ्या कलर्समध्ये माझ्याकडे अवेलेबल आहेत. असेही एकदा बालसम आपल्या गार्डनमध्ये आलं तर ते परत जातच नाही, कारण येणारी जी फुलं असतात त्याच्यापासून अनेक बिया तयार होतात आणि त्या चटकून अशा म्हणजे उडून उडून त्या खूप साऱ्या बिया गार्डनमध्ये इथं तिथं पडतात आणि त्याचे नवीन नवीन प्लांट आपोआपच तयार होतात. पण सध्या हे जे प्लांट्स आहेत ते खराब झाले होते, म्हणून खूप सारे प्लांट्स मला काढावे लागले. आणि या त्याच्या ज्या छोट्या छोट्या काळ्या बिया आहेत त्या तुम्ही साठवून ठेवू शकता नंतरच्या उपयोगासाठी. तर या छान अशा बिया पण तयार झालेल्या मला मिळाल्या. आज म्हटलं संध्याकाळी खाण्यासाठी थोडीशी चकली बनवावी. मस्त कुरकुरीत झटपट अशी चकली बनवली. उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की दिवस मोठा आणि संध्याकाळी काहीतरी खावंसं वाटतं. मग नेहमीच तो चिवडा खाण्यापेक्षा म्हटलं थोडंसं चकली वगैरे करून ठेवली की चिवड्यामध्ये सुद्धा मी मिक्स करून भेळसारखं करते. तर त्यासाठी चकली बनवली, झटपट बनते आणि घरातल्या सामानाने. तर यासाठी मी नेहमी तांदूळाचं पीठ जे असतं ते वापरते. तांदळाचं पीठ नेहमीच माझ्याकडं गहू ज्वारी कसं दळून आणतो तसं दळलेलं असतं. तर इथं मी वापरलेलं आहे 2 वाट्या तांदळाचं पीठ. मग तुम्ही कुठलंही मेजरमेंटनी घेऊन ते करू शकता. 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने इथं मी घेणार आहे अर्धा वाटी मैद्याचं पीठ. मैद्याच्या पिठाने चकलीला खूप छान बाइंड तयार होतं. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी घेतलेलं आहे फुटाणे आणि त्याला एकदम बारीक करून ते सगळं एकदा चाळून घ्यायचं. हे सगळे पिठं चाळून घेतल्यामुळं काय होतं, आपण जेव्हा चकली करतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स येत नाही आणि जे काही मोठे दाणे असतील तेही निघून जातील. आणि त्याचबरोबर आणखीन एक फायदा म्हणजे सगळी पिठं व्यवस्थित मिक्स होतील. 1 चमचा अजवाईन घेतलेला आहे आणि थोडंसं हाताने चुरूनच त्याच्यात मिक्स करायचं. इथं 3 चमचे घेतलेला आहे तीळ. जो घरात असतो तो वापरला तरी चालतो. तर तीळ टाकल्याने खमंग होतात चकल्या, तोंडात छान लागतात. इथं चवीनुसार तिखट घातलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं. आणि आता यासाठी आपण तेल घालणार आहोत. ते तेलही त्याच वाटीने घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपण कुठलं मेजरमेंटसाठी वापरलेलं आहे भांडं तेच कंटिन्यू करायचं. म्हणजे इथंही रेसिपी चुकत तर नाहीच, पण ही चकली चांगली मस्त कुरकुरीत होते आणि तुम्ही अगदी प्रवासासाठी सुद्धा यूज करू शकता. तर त्याच वाटीने अर्धी वाटी घेतलेलं आहे तेल आणि मी इथं तेल थंड जसं आपल्या रूम टेम्परेचरला असतं तेच घेतलेलं आहे, गरम केलेलं नाही. आणि नंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण आवश्यक तितकं पाणी घालणार आहोत. अशा चकल्या वगैरे आपण घरच्या घरीच बनवून ठेवलं की खाण्यासाठी मस्त. मीठ इथं नंतर मी मिक्स केलं, कारण व्हिडिओ बनायचं जे टेन्शन असतं ना त्या टेन्शनमध्ये मी मीठच घालायचं विसरले होते. तर आता मीठही घातलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून नंतर आपण पाणी घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण आपण जर लाल तिखट दळून आणताना कुटून आणताना जर तुम्ही मिठाचा वापर केला असेल तर तेही इथे लक्षात घ्यायचं आहे. नंतर हे सगळं मिक्स झाल्यानंतर पाण्याचा वापर करायचा. इथं मला तुम्हाला एक टिप्स सांगावीशी वाटते. तर जास्त प्रमाणात जर तुम्ही चकली करणार असाल तर सगळ्याच पिठाला एकदम पाणी न घालता थोडं थोडं मिक्स करून घ्या. इथं आता माझा स्पीडही बऱ्यापैकी आहे आणि पीठही फार जास्त नाही आहे, म्हणून मी सगळंच पीठ इथं वापरलेलं आहे. आणि हे सगळं मिक्स करण्यासाठी 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तर अर्धी वाटी तेल होतं आणि 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर एकूण 2 वाटी पाणी 2 वाटी झालं. तर आता हे सगळं असं मस्त तयार झाल्यानंतर त्याच्या आवडीनुसार गोळे करून ठेवायचे. म्हणजे आपण एकटेच चकली करणारे असलो तरीसुद्धा आपल्याला कुठलाच अडथळा येत नाही. आणि या ठिकाणी
एक होल असेल तर चकली करते मी, कधी कधी मुरकू करायचं असेल तर अशीच वापर करते। आणि अशा ज्या छोट्या छोट्या पीस मी कागदाचे घेतलेले आहेत की जेणेकरून मला जेव्हा मी चकली करेन त्याला उचलण्यासाठी मला खूप छान मदत होते, म्हणून मी चकली करताना नेहमी असे कागदाच्या पीसवर चकली टाकत असते। आपल्याला आवडीनुसार लहान मोठ्या साईजच्या चकली इथं पाडायच्या आहेत। तर तुम्हाला इथं दिसतच असेल चकलीच्या आकारावरूनच आणि जवळून दाखवते बघा किती मस्त काटे आलेले आहेत आणि आता ते तळायला अगदी तयार आहे। अलगदपणे हाताला घेऊन सावकाशपणे कढईच्या कडेनी चकली आत सोडायची। थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतरच चकलीला हात लावायचा की जेणेकरून चकली तुटणार नाही। तर काही वेळेस तुम्हाला मी सांगायचं इथं आणखीन एक टिप्स काय, काही वेळेस आपल्याकडून चकली तुटली असं म्हणतो, पण जेव्हा ती असं झालेलं असेल तर बघा तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप कमी असताना तुम्ही जर चकली टाकली असेल तर ती चकली तुटते। तर साधारणपणे एकदा तेल गरम झाल्यानंतर मध्यम गॅस ठेवायचा आणि चकल्या करून घ्यायच्या। जास्त जोरात ठेवल्या तर चकल्या बाहेरून तर तयार होतात पण आतून त्या कच्च्या राहतात। अशा प्रकारे एक सारण एक टाकेपर्यंत दुसऱ्या तयार होतात। काही वेळेस काय होतं बघा, अशा चकल्या आपण घालताना तुटतात, ह्या मी साधारणपणे व्हिडिओ करण्यासाठी म्हणून तोडलेल्या आहेत। कारण इथं आणखीन एक टिप्स म्हणजे जेव्हा तुम्ही चकली गोल करत असता त्यावेळेस त्यामधून ब्रेक होतात, त्याला आणखीन एक कारण असू शकतं की पाणी थोडंसं कमी पडलं असेल, तर त्यावेळेस काय करायचं आपल्या हाताला थोडंसं पाणी लावत लावत ते पीठ तयार करून मग चकली करा की जेणेकरून ती चकली तुटणार नाही। आणि बघा मस्त कुरकुरीत अशी एकाच साईजची चकली तयार झालेली आहे। याचनुसार तुम्ही चकली करून बघा आणि मला जरूर कमेंट्समध्ये सांगा की तुमची चकली कशी झालेली आहे। नक्की छान झालेली असणार आहे। एक छोट्या छोट्या ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही लक्षात घेऊन ही चकली करा। जर माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून मी घरात काय करत असते, ज्या कुठल्या रेसिपी किंवा गार्डन या बाबतीतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। नमस्कार।